काय सांगू मला तर आता मी खूप शॉक झालेली आहे जे आपल्या देशात चाललंय. पहिला तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की तिथे सोनम वांगचुक जी 20 दिवसापासून भूक हरतालवर बसले होते आणि टॉपिक का होता, माझ्यासारखे आपल्यासारखे युवांसाठी बसले होते ना. एवढे जे नीटचे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे पेपर लीक झाले आणि त्यामुळे किती युवांनी सुसाईड केलं, त्याच्यासाठी ते लोक शांतीपूर्वक आंदोलन करत होते. बरोबर, कॉन्स्टिट्युशनल गाईडलाईन मध्ये राहून ते लोक आंदोलन करत होते. गव्हर्नमेंटने त्यांचे आंदोलनाला जाऊन काही डिस्कशन आणि नेगोसिएशन तर केलंच नाही. त्याच्या in spite of that, against that, what they did yesterday, forcefully सोनमजीला घेऊन गेले हॉस्पिटलला. दिस इज ही जी गोष्टी झाली आहे असंवैधानिक गोष्ट झाली आहे आणि आम्ही सगळे युथ आज एकत्रित झाले. कारण असं आहे की गव्हर्नमेंटला आता कळलं पाहिजे की तुम्ही असं, आम्ही आंदोलनकारी आहे, आंदोलन करून करून आम्ही तिथून आज यापर्यंत आले. आंदोलन करके मैं वहां से यहाँ पे आई हूँ. आप आंदोलन को दबा नहीं सकते. आप जब भी किसी की आवाज दबाने जाएंगे, खास करके युवाओं की, तो वो उतनी जोर से पूरे देश के हर कोने कोने में आपको सुनने को मिले. तो हम देश का जो एज्युकेशन सिस्टम है उसको बदलने की जरूरत है. अरे क्या हो जाएगा, तुम्ही जेव्हा ते प्रधानला सांगितलं की इस्तीफा द्या बाबा, कारण त्यांना तर येत नाही ना कसा एज्युकेशन सिस्टम चालवायचा है. अपने ऊपर ऐसे लोगों को भार लेके क्यों बैठी है गवर्नमेंट? ऐसे लोगों को अपने छाती पे क्यों लाद के बैठी है जो लोगों को नहीं आ रहा है गवर्नमेंट एज्युकेशन सिस्टम बदलना, एज्युकेशन सिस्टम पर काम करना. आणि अभिजित दिपके महाराष्ट्राचा मुलगा आहे तो. आम्ही पण महाराष्ट्रन आहे, मी स्वतः महाराष्ट्रन आहे. तर आम्हाला खूप वाईट वाटलं की तो मुलगा कॉन्स्टिट्युशनल गाईडलाईन मध्ये राहून शांतीपूर्वक आंदोलन करत आहे आणि त्याच्यावर तुम्ही दोनदा अटॅक करण्याचा प्रयत्न केला, फेसवर इंक टाकला आणि काय एकदा त्याच्यावर अटॅक करण्याचा पण प्रयत्न केलं. एक चुकीची गोष्टी आहे. कोई अगर आंदोलन कर रहा है और अब आपकी नाकामयाबियों को अगर ठीक नहीं कर सकते हो तो किसी और की आवाज को दबाना, ये कहा कि डेमोक्रेसी. दिस इज सीरियसली नॉट एक्सेप्टेबल.